नाही, एक आधुनिक शहर जिकडे रोजगार उपलब्ध होईल. तुम्ही आमचं जे कॉलेज आहे तिकडे मी तुम्हाला विनंती करेल का येऊन 8वा मजला, म्हणजे पूर्वी 30 मीटरच्या वरती कॉलेज ऍक्टिव्हिटी नाही करायचं, आमचं 30 मीटरच्या वरती 8वा मजला होता. म्हणून 2 युनिट आम्ही आणल्यात. क्षितिज ठाकूरने, आम्ही म्हणजे क्षितिज ठाकूर यांनी आणल्यात. एक कॉल टू कनेक्ट म्हणजे एक केपीओ बीपीओ टाईप ते आहे. सगळ्या बँकेचे आपल्याला जे ओटीपी वगैरे येतात ते पाठवण्याचं. तिकडे 1300 मुलं काम करतात आणि 3 शिफ्टमध्ये झाल्यावर 3900 मुलं. एका कॉलेजमध्ये 3900 मुलांना नोकरी मिळते, म्हणजे 4000. आणि त्याच्याच बाजूला असलेलं कॉन्सन्ट्रा, त्याच्यामध्ये 300 मुलं. या कॉल टू कनेक्टमध्ये 20,000पासून पगार चालू होतात. ते इकडे 20 लाखापर्यंत महिन्याचे पगार आहेत. विरारमध्ये जवळपास सगळी 100% मुलं या परिसरातली आहेत. वसई परिसरातली, पालघर परिसरातली 1600 मुलं काम करतात. 20,000 ते 20 लाख ही पगाराची रेंज आहे. हे आयटी आम्ही लोकांच्या समोर ठेवून आणखीन दुसऱ्या आयटी कंपन्या याव्या या दृष्टीने, म्हणजे एक आयटी हब बनवण्याचं आमचं स्वप्न आहे. एक लक्षात घ्या तुम्ही, दुसरं हे रोजगार वाढवण्याकरता महाराष्ट्रातला सगळ्यात कमी ऑक्ट्राय, सगळ्यात कमी रेट ऑक्ट्रायचा आम्ही लावलेला. तो ऑक्ट्राय जाऊन नंतर एलबीटी आला. 3% 4% एलबीटी होता. आम्ही फक्त 1.33. महाराष्ट्रातला सगळ्यात कमी एलबीटी. का? तर शेवटी ऑक्ट्राय एलबीटीमुळे इंडस्ट्री बाहेर निघते. तर इंडस्ट्रीवाल्यांची मीटिंग घेऊन सांगितलं का तुमची इंडस्ट्री वाढली पाहिजे, तुम्ही सांगा तुम्हाला काय पाहिजे ते इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना इलेक्ट्रिकच्या हिशोबाने येईल. म्हणजे सर्वसामान्य माणसांपासून व्यापारी, इंडस्ट्री हे सगळे गुण्यागोविंदानी राहिले पाहिजेत. सर्वसामान्य माणूस टॉप प्रायोरिटी असते, पण त्याचबरोबर रोजगारा करतात. म्हणून आम्ही एलबीटी आणखी ऑक्ट्राय कमी लावलेला. आज तो नाही मिळत. त्यामुळे वसईतली एकही इंडस्ट्री वसईच्या बाहेर गेली नाही, उलट वाढल्या. एक फ्रेंडली ऍटमॉस्फिअर इकडे आहे. ही ऍड इंडस्ट्रीवालेच बाहेर करतात. त्याच्यामुळे इंडस्ट्री सतत वाढते आहेत. त्याच्यामुळे आमच्या तरुणांना रोजगार मिळतो. त्याच्यामुळे लोक इकडे राहायला येतात. हे लक्षात घ्या तुम्ही. वसईमध्ये अनेक लहान लहान इंडस्ट्रीज आहेत, तर त्यांना एकत्रित करून काही फ्युचर प्लॅन आहे का की त्यांना त्यांचं एक वेगळं दरवर्षी त्यांच्याबरोबर त्यांचे अॅन्युअल डे वगैरे असतात इंडस्ट्री असोसिएशनची. दरवर्षी त्यांची गॅदरिंग असते. अॅन्युअल डे म्हणण्यापेक्षा गॅदरिंग असते एक इयरली. त्यावेळी आम्ही प्रत्येक वेळी जातो तिकडे. ते पण इंडस्ट्री करता बाहेरून लोक आणतात. आम्ही पण त्यांच्याशी चर्चा करतो. त्यांचे प्रॉब्लेम काय, वाढण्याकरता काय लागेल, कशा प्रकारे आम्ही त्यांना कोऑपरेट केलं पाहिजे. म्हणजे अगदी शास्तीपासून जे काही शास्ती काढलाय शासनाने, ती माफ म्हणजे घरांपासून ते इंडस्ट्रीपर्यंत ती माफ कशी करता येईल. म्हणजे 3-3, 4-4 पट ही घरपट्टी लावणं हे काही सर्वसामान्याला परवडणारं नाही, इंडस्ट्रीला परवडणार नाही. आणि अशा प्रकारे इंडस्ट्री इकडूनची विकून जातील ना कुठेतरी स्वस्त्यामध्ये टाकतील. तर या सगळ्या सोयी देऊन बाकी त्यांना दुसरे म्हणजे इलेक्ट्रिकचं मी सांगितलं डबल येत्या 1-1.5 वर्षामध्ये होईल. तर ते विजेचे प्रश्न सोडवणं, त्यांचे रस्त्याचे प्रश्न, कॉन्क्रिटीकरण वगैरे, हे ट्रान्सपोर्टेशन सोपं कसं होईल, हे कसं होईल, हे सगळ्या गोष्टी आम्ही बघतोय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.